सप्तदिनेश्चैव सप्तग्रन्थविभेदनम् कृत्वा सद्वादश स्कन्ध श्रवणात् प्रेतताम् धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोऽपि तथा धन्य कृष्णलोकफलप्रदः कंपते सर्व पापानि सप्ताह श्रवणे स्थिते अस्माकं प्रलयं सत्यः कथा चेयं करिष्यति कथा चेयं करिष्यति ये कृष्ण गोविंद हरे मुरारी कृष्ण हरे चौदा जनी ज्याच्या चरणाती पूजिती त्याची घेईन माती मी आपुल्या श्री एकांती अर्चन करीती धुरजची त्यासी बोलेन गोष्टी मी आवडीच्या सप्त ऋषी ज्याचे वर्णिताती गुण करी तसे ध्यान ब्रह्मा ज्याचे चारी वेद ज्याची वर्णितात कीर्ती करीता ती स्तुती सहाही जग 33 कोटी देव जया ते पूजिती श्रुती वर्णिताती गुण ज्याचे लक्ष्मीचा पती घाती सनकादिक पाहीन श्रीमुख एक वेळा पृथ्वीचा हा भार करावया दूर मनोनी अवतार घेत असे ये कृष्ण गोविंद हरे मुरारी कृष्ण कालयवन राज्यामध्ये कपिला नाम नगरी असुनी कपिला नाम नगरी असुनी तेथे वस्तीस सुदाम ब्राह्मण दारिद्र्य पिडुनी तेथे वस्तीस सुदाम ब्राह्मण दारिद्र्य पिडुनी
आणि दुसरे सदनी मिळवणी आणि दुसरे सदनी तुझा दिसे पाहिले पृथ्वीवर धन्य कधी नसुनी वस्तन धडकन लपवायासी वस्तन धडकन लपवायासी ग्रंथी पडल्या श्री वसनासी ग्रंथी पडल्या श्री वसनासी मुले दिसती वासी मुले दिसती आणि हा कालेवानाच्या राज्यात हा सुद्धा सुशील अशी आपली सुशीला नावाची पत्नी दोन मुलं आपला सुखाचा संसार करत ब्राह्मण्य करायचं ब्रह्मकर्म करायचं कवरांनाची भिक्षा मागायची आणि उरलेल्या वेळेत प्रभू चिंतनात आपली दिवस घालवायचे बालपणाच्या कृष्ण लीला आठवायच्या सांधेपणी ऋषीच्या आश्रमात कन्हैयाची प्रत्येक लीळा आठवायची प्रतिदिन द्वारकेकडे मुख करायचं आणि सातत्यानं कृष्ण भजनात कन्हैयाला आळवत व्हायचं आणि नेमकं दुष्काळाचं सावट आजल्याही वर्षी दुष्काळच चैत्र महिन्यापासून लोक आकाशाकडे पाहायला चातक पक्षी ओरडत फिरायचं लोकही व्याकुळतेने आकाशाकडे पाहायचे आणि परमात्म्याला सांगायचे दयाघना मुसळ आषाढाचा महिना चालू झाला आणि रिमझिम पाऊस लग्नीने पेरण्या झाल्या घरातलं होतं ते रानात टाकलं आणि पावसानं उघडीत दिली भाद्रपदाचं ऊन कळा कळा तापलं आणि कोहळे आलेली कोण तळा जळा घरातलं होतं तेही रानात गुरांना चारा नाही लोक देशभरीला लागली संसाराचं गाठोडं डोक्यावर घेऊन देशावर लोक निघून गेली सुदाम मात्र पहा अगोदर ब्रह्मन आणि काल यवनाच्या राज्यात ब्राह्मण्य ब्रह्मकर्म मिळत ते मिळत होत तेही दुष्काळाच्या सावटानं विरांगून गेलं 2-4 गावांना जायचे पसावून जरा नाहीच 2 घास लेकरांच्या पोटात ढकलायचे पाण्याच्या घोटावर अर्धी तत्पर आपणही गेलायची पत्नी मात्र वारंवार सांगायची अहो तुमचा मित्र आहे ना तो द्वारकेचा राजा झाला ऐकून न ऐकल्यासारखा सुद्धा मात्र प्रतिदिनीच आपलं कार्य पार पाडत आणि 1 दिवस 4 गावाला फेर सुद्धा आला झोळी झोपडीच्या बाहेर खुंटीला अडकवली द्वारकेच्या दिशेनं तोंड केलं आणि सुधा माता कृष्ण भजन म्हणायला नवऱ्याचा आवाज ऐकला लगबगीनं सुशीला धावतच मधनं बाहेर आली नवऱ्याकडे पाहण्याच्या अगोदर खुंटीवरची हवेनं उडणारी जोडी सुशीला पाहिली आणि मोठ्यानं ओरडली अहो बंद करा ते काळ्याचं भजन बंद करावं दोन्ही हात नवऱ्या पुढे आपटले आणि सुशीला सुदामा पुढे बसली कशाला करता हो त्याचं भजन लेकरा अन्न वाचून तळा तोडताय तुम्ही खुशाल म्हणताय तो माझा मित्र होता माझा देव आहे खुशाल भजन करता जा ना त्याच्याकडे म्हणावं त्याला दे ना रे बाबा
तुझ्या मुलांचं उष्टान्न उरलेलं दिलं ना तरी माझी लेकरं खातील म्हणा. तुझ्या स्त्रियांनी नेसलेली वस्त्र दिलीस ना तर माझी बायको अप्रू झाकाय करता अंगाला गुंडाळेल. जा ना. नाही ग सुशीले, देवाकडे प्रपंच मागायचा नसतो. देवाला मागायचं असेल ना तर मोक्ष मागायचा असतो. कृष्ण माझं सर्वस्वी आहे, माझा देव आहे. प्रपंच नाही मागणार. अवण्णाकडे सुशीलेने सांगितलं, मलाही कळतो देवाकडे प्रपंच मागायचा नसतो, मलाही कळतंय. आई आहो ना, आई आहो. भुकेनं व्याकुळ झालेली लेकरं जेव्हा पाहते ना काळीच पिळवटते. आई आहे ना. तितक्या सुदामाचं लहान धावत झालं, आईच्या मांडीवर बसलं, हनवटीला हात लावला. ए आई, भूक लागली ना ग, खायला दे ना. सुदामाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. बायकोच्या लक्षात आलं, सुशीलेच्या. मुलाच्या तोंडावर हात फिरवून सांगितलं, बाळा तुझे बाबा आणि मी बोलते ना बा, जा खेळ. त्या लहानशा मुलानं आपल्या बापाकडे पाहिलं. डोळ्याच्या ओल्या झालेल्या कडा बाळाच्या लक्षात आलं. मुलाने सांगितलं, आई नाही ग, नाही लागली मला भूक. चेष्टा करत होतो, चेष्टा करत होतो. निघून जाणाऱ्या मुलाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे सुदामानं पाहिलं आणि सुशीलेला सांगितलं, सुशीले जाईन मी कन्हैयाकडे जाईन, सांगेन त्याला, सांगेन त्याला. कन्हैयाला भेट देण्याकरता काय घेऊन जाऊ? रिकाम्या हातानं कसं भेटू त्याला? तो तर माझं सर्व काही आहे. तो देव आहे माझा गुरु आहे, माझी आई आहे. देव गुरु यांना रिकाम्या हाताने भेटू नये म्हणतात. रिक्त हस्तेन पश्यन्ति राजानां देवता गुरु. राजाला, देवाला आणि गुरुला रिकाम्या हाताने भेटू नये. कृष्ण माझं सर्व काही आहे. रिकाम्या हाताने मी शोधते ना, कन्हैयाला भेट देण्याकरता मी शोधते. नवरा जातो म्हटल्यानंतर सुशीलेच्या हातापायामध्ये 1000 हत्तीचं गोळ्या, कमरेचा पदर खोसला आणि सुशीला कृष्णाला भेट देण्याकरता, शोधण्याकरता त्या चंद्रमौळी पर्णकुटीमध्ये गेली. सुदामाला माहिती होतं काही नाही, काही नाही. मध्ये लागलेल्या होत्या रिकाम्या मडक्यांच्या उतरंडी आणि सुशीला आता मडकं उतरून हात घालून पाहायची. रिकाम असलं का बाजूला ठेवायची. तिला माहिती होतं ही सर्व मडकी रिकामी आहे. आशा मोठी वाईट, कुठेतरी भेटेल. उतरंडीच्या उतरंडी उतरत होत्या, रिकाम्या हात घालत होती आणि एका मडक्यात हात घातला, हाताला मुठभर पोहे लागली. ओरडली, नाथ सापडलं, हो सापडलंय, कन्हैयाला भेट देण्याकरता सापडलं. जणू काही स्वर्ग तिच्या हाताशी लागला होता. धावत नवऱ्या पुढे आली, दोन्ही हाताच्या उंजळीमध्ये साठवलेली ती पोहे नवऱ्या पुढे.
खांद्यावरच उपरणं जमिनीवर अंथरलं. सुशिलेनं पोहे टाकले आणि सुदामानं गाठोडं बांधलं. खांद्यावर टाकलं, काठीच्या आधारानं सुदामा उभा राहिला. तसं सुशिलेने आवाज दिला, मुलांना रे. तशी मुलं धावली. बाबा काकाच्या भेटीला निघाला का? हो बाळा. दोन्ही मुलांनी बापाच्या कंबरेला मिठी मारली. सैल बाबा, काकांना आमचा प्रणाम सांग. सांगेन बा. मुलांकडे आणि सुशिलेकडे पाहून हे कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ देवाचं सान्निध्य बालपणामध्ये. तरी सुद्धा माझी दुर्दशा पाहिली की पोटात गोळा उठतो, आम्ही कुठे आहोत. कन्हैयाची लीलाच अगम्य, अलौकिक आणि अभूतपूर्व आहे, न कळणारी आहे. न कळणारी लीला. बारा वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास संपून पांडव परत आले. हस्तिनापुराच्या बाहेर राहुटी टाकली, पर्णकुटी उभी केली, काड्या कचरा लावून आणि दुर्योधनाला निरोप दिलं. दुर्योधना, ठरल्याप्रमाणे 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास आम्ही भोगलाय. आमचं राज्य आम्हाला देऊ. आणि आल्या पावली दुर्योधनाने निरोप दिला की जुडाला थांबलेलं काही परंपरे काही. पांडवांनी मात्र नातेवाईकांना सांगितलं, सोयऱ्या धैर्यांना सांगितलं, सर्व समजवून आली दुर्योधनाला की बाबा रे, त्यांनी 12 वर्ष वनवास 1 वर्षाचा अज्ञातवास भोगला, तर त्यांचं त्यांना देऊन. काहींनी सांगितलं दुर्योधना संपूर्ण देणार नसतील ना तर अर्ध राज्य देऊ. दुर्योधन मात्र बदला. युधिष्ठिराजवळ येऊन सर्व सांगत होते, धर्मा, तुझा हक्क मिळवण्याकरता तुला युद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. राजा धर्माला मात्र युद्धानं मिळवलेलं राज्य नको होतं. युद्धानं मिळालेलं राज्य. राजा धर्मानं सांगितलं, युद्धानं रक्तरंजित झालेलं राज्य मला नको. ज्या युद्धामध्ये स्त्रिया विधवा होतात, मुलं अनाथ होतात, विधवा झालेल्या स्त्रिया वर्णसंकर जन्माला आहेत. संकर नरकाय कुलज्ञानाम कुलशचः. वर्णसंकर निर्माण झाली की पतंती पितरेश लुप्तपिंडोदक क्रिया. पितर पतित होतात. मला ते रक्तरंजित राज्य नको आहे.
दुर्योधन मात्र ऐकत नव्हता आणि हळूहळू युद्धाची ढग भारतवर्षावर आता झाकाळायला लागली. भगवद्गीतेचा पहिला अध्याय उशिरानं आपण सुरुवात करतोय. 6ला सुरुवात व्हायला पाहिजे, 6:30ला झाली पाहिजे होती. उशिरानं सुरुवात करतोय. तुमच्या करता नाही मंडळी, माझी काही भावंड बसलेली आहेत तिथं, ही संत मंडळी तपस्विनी आहे. भगवद्गीतेचा पहिला अध्याय वाचला की वाटतं हा अध्याय नेमकं कधी सांगितला. तुम्ही आपण भेटलो का त्याचा विचार परत एक वेळा करू. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किं कुर्वत संजयः. भगवद्गीता गोपाल कृष्णाची आहे. कृष्णानं अर्जुनाला सांगितले, मात्र सुरुवात धृतराष्ट्रापासून होते बोलायला. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किं कुर्वत संजयः. हा धृतराष्ट्र विचारतो, संजया, माझी आणि पंडूची मुलं त्या कुरुक्षेत्रावर जमा झालेली काय करताय? बाबाजी विचार करा, जर ती 6 महिने अगोदर, त्या कथेशी निगडीत गोष्ट आहे, 6 महिने वर्षभर अगोदर युद्धाची तयारी झाली, किमान 1 वर्ष वाटले गेलीत लोक. कृष्णाची सुद्धा विभागणी केली. कृष्ण एका बाजूला, कृष्णाचे सैन्य एका बाजूला, पांडवांचा सटका शल्य हा सुद्धा कौरवांच्या बाजूने गेला. पितामह भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य ही सर्व मंडळ कौरवांच्या बाजूने होती. कौरवांच्या सैन्याची गणती झाली 11 क्षणी, पांडवांच्या सैन्याची गणती झाली. कन्हैया बिलिंदर आहे, त्यांनी युद्धाचं सुद्धा मुहूर्त काढलं. बघा, मार्गशीर्ष महिना हा मारामाऱ्या करण्याकरता चांगला असतो. मावल्या भांडणं करायची असती का मार्गशीर्षात करायची? पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा काळजी करा. जमिनीच्या वाटण्या बिटण्या करायच्या असतील ना, मार्गशीर्षात करायच्या, म्हणजे डोके फुटले तरी चालतात. मारामाऱ्याचं मुहूर्त काढलं, मारामाऱ्या करायची जागा निश्चित केली की आपण इथंच करायचं. वर्ष लागलं या तयारीला सर. मग वर्षभर धृतराष्ट्राला माहिती नव्हतं का की कुरुक्षेत्रावर जमा झालेली ही पंडूची आणि त्याची पोरं तिथं काय क्रिकेट खेळायला जमा झाली का? कधी विचार करा ना त्याचा. कसा विचारतो वेड्यासारखा प्रश्न? ती काय क्रिकेट खेळणार काय गोट्या खेळणार? का तिथं पार्टी आहे? खुशाल म्हणजे न कळणारं गणित आहे. मला कधीच तो श्लोक कळत नाही. मामका पांडवाश्चैव, माझी आणि पंडूची मुलं, किम कुर्वत संजय, काय करताय? कपाळाला हात लावून घेतलं त्या धृतराष्ट्राच्या या प्रश्नावर. हे वेड्या, काय करणार आहे तिथं? मारणार आहे एकामेकाला. 100 वेळेला तुला सांगितलं युद्ध थांबव, देऊन टाक त्या पांडवांचं. समेट घडवायला कन्हैया तरी तो दिला नाही. अरे आता तू खुशाल विचारतो,
माझी आणि तर पंडूची पोरं काय करताय? गप्पा मारणार आहे का मिसळ पार्टी करणार आहे? विचार करावा लागेल ना. म्हणून हा श्लोक नेमका कधीचा आहे, याच्या पुढची श्लोक आहे ही कधीची आहे. निवांत वेळ भागवत कथेला मिळाला पुढे परत एक वेळेला बोलतो बघा. पुढे अजून श्लोक आहे. अर्जुन सुद्धा मूर्खासारखा वागला हो. आदल्या दिवसापर्यंत अर्जुनाला माहित नव्हतं का सर्व सैन्य घेऊन कुरुक्षेत्रावर आली. पण हस्तिनापूर ते कुरुक्षेत्र 200 मैलाचं अंतर आहे. ते काही जवळ नाही. त्यावेळी हे तयारी करून तिथे गेलेले होते. आचारी सुद्धा नेलेला होता बघा. हा, एवढ्या लोकांची जेवणाची सोय काय, आचारी सुद्धा तिथे होता. किराणा नेलेला होता, लाकडं नेले होते, गॅस सिलेंडर नेलेले होते स्वयंपाकाला, भांडे कुंडे सर्व नेलेले होते, पाण्याचे जार सुद्धा होते प्यायला. एवढी तयारी केली राजा तिथं जाऊन की उद्या सकाळी मारामाऱ्या सुरुवात करायची आहे. नियम ठरवला, सूर्योदयाला मारामाऱ्या सुरुवात होतील, सूर्यास्ताला बंद होतील. काय गंमत आहे लेखाव, तुम्ही भांडणं केव्हाही करता रे बाया हो, केव्हाही भांडणं करता. भांडणाचा सुद्धा वेळ ठरलेला आहे की सूर्योदयाला मारामारी, भांडणं, शिवाय द्यायला सुरुवात करायची, सूर्यास्त झालं का भांडण मिटलं पाहिजे. परत जसंच्या तसं सूत्र सर्वज्ञांनी जसंच्या तसं सूत्रात सांगितलं. हो, एकी कोठीचे बैल भांडते. ते बघ, सकाळी सोडले जंगलात गेले की भांडणं चालू होतात त्यांनी. संध्याकाळी दिवस मावळतीला घरात गेले की भांडणं मिळते. कोशीशी कोस लावून बसते. बघा, कायदा सारखाच आहे. ही सर्व तयारी झाली आणि अर्जुन सकाळी झोपेतून उठला. आपला आंघोळ बिंगोळ घेऊन कन्हैयाला सांगितलं, चल रथ काढ बरं, मला युद्धभूमीवर नाही, कोण कोण वीर तिथं लढायला आलेले आहेत. बसला. भरधा वेगानं रथ निघाला आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये जाऊन उभा राहिला. अरे मग अर्जुनानं समोरच्या सैन्यात पाहिलं, त्याला पितामह दिसले, द्रोणाचार्य दिसले, कृपाचार्य दिसले, मग दुर्योधन दिसला, कर्ण दिसला, विकर्ण दिसला, दुःशासन दिसला, शल्य दिसला, स्वतःचा मामा दिसला. आणि ते पाहिल्यानंतर मग ती भगवद्गीता आपल्याला भगवद्गीतेत सांगितलं जात नाही. विस्तृज्य शशरं चापं शोक संविघ्न मानसा. हातातलं शस्त्र गळतं, अंग थरथर कापायला लागतं, दरदरून खावा मिळतो आणि हात कोसळतो त्या रथामध्ये. कन्हैयाला सांगतो, हे कन्हैया, आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीन् सदा श्वशुरान् सुदश्चैव सेनयोभयोरपि. या सैन्यामध्ये काका, मामा, चुलते, गुरु, शालक सर्व आहेत. यांना मारून रक्तरंजित राज्य नव्हे भावड्या. कालपर्यंत माहित नव्हतं का तुला? तुझा मामा तिकडे आहे, तुझा आजोबा तिकडे आहे, तुझे भावंड आहेत, तुझे पुतणे आहेत, चुलते आहेत, सर्व तिकडून आहे. काल नव्हतं माहिती तुला? आता दिसले काय? कालपर्यंत कुठे गेला होता तू? आता दिसले. आता तू त्यांना मारणार आणि आता तुला वैराग्य निर्माण झालं. कन्हैयाचं रागवणं अगदी योग्य आहे. कन्हैया रागवण्याचं कारण आहे. अरे आदल्या दिवशी रात्रीपर्यंत तुला कळालं नाही का? आला तिथं खुशाल राहिला, सकाळी उठतो मला पाहू द्या, आणि ते पाहिल्यावर म्हणतो मला मोह निर्माण झाला. आता नको नको, यांना मारायचं नाही. रागवलेला कन्हैया, अर्जुना क्षत्रिय अर्जुनाचा प्रश्न बघा ना, कधीतरी आपण विचार केला का? असं कसं काय घडलेलं असू शकतं? असं कसं काय घडेल? त्याला माहित नव्हतं कोणाबरोबर लढायचं, कोणाला मारायचं, आणि युद्धात मरतातच हे माहित नव्हतं का? मग त्याला बरी नेमकी त्याच वेळेला आठवण आली. सर्वांची पाहिलं, लगेच रडायला लागला, शस्त्र फेकलं, नको आला. एक वेळेला निवांत कधीतरी भागवत कथेत मी नक्की ही गोष्ट मला पटते ती सांगेन. भागवत कथेत मात्र याच्या पाठीमागची कथा आहे अजून एक. नेमकं माझ्या कलाकारांनाही जायचंय आणि वेळ ती म्हणजे आज डोक्यात होतं ते मी सांगणार होतो, परंतु ती वेळही माझ्या हातात राहणार. हे कृष्ण गोविंद
हरी मुरारी हे नाथ योगे परमात्मा हे कृष्ण हरे मुरारी. युद्धभूमीवर गेलेला अर्जुनाला एकाएकी मोह निर्माण झालेला नाही. त्याच्या अगोदर काहीतरी घडलेला आहे आणि जे घडलेला ती भागवत कथा सांगते. पांडवांनी हस्तिनापुराच्या बाहेर पर्णकुटी टाकली, निरोप दिली. सोयऱ्या धैर्यांनी जाऊन सांगितलं त्यांचं राज्य देऊन टाका, अर्ध तरी द्या. दुर्योधनानं मान्य केलं नाही. आता युद्धाची ढग जमा व्हायला लागली. नातेवाईकांनी सांगितलं युद्धाशिवाय पर्याय नाही, आपल्याला आपला हक्क मिळणार नाही आणि हक्क मिळवण्याकरता युद्ध केलेलं अनैतिक नाही. चिंतातुर पांडव खाली मानेनं पर्णकुटीच्या बाहेर बसलेली होती आणि मोठा शंखनाद झाला. पांडव उठून उभे राहिले. नेमकं कुणाचा रथ येतोय म्हणून जवळ आला तसं लक्षात आलं. सरसावली पुढे गेली. कृष्णनाथाचा रथ थांबला. हाताचा आधार दिला. कन्हैया रथावर उतरला. गायगरदीने पांडवांनी आता तृणाचं सिंहासन केलं. त्या आसनावर कृष्णनाथ विराज प्रणाम करून आता पांडव सभोवताली बसलेली खाली मानेनं. कन्हैयानं धर्माकडे पाहिलं. युधिष्ठिरा, काही झालं का रे? काही नाही बा, काही झालं नाही. तसं कन्हैयानं अर्जुनाला विचारलं, अर्जुना काय झालं बा? का बोलत ना? काही नाही बा, काही झालेलं नाही. भीमाला विचारलं, नकुलाला विचारलं. तिकडे द्रौपदी मात्र पर्णकुटीमध्ये स्वयंपाक करत होती. कृष्ण आल्याची वार्ता तिला कळालेली. पर्णकुटीच्या त्या काड्याच्या छिद्रातनं ती कन्हैयाला पाहत होती. हातानं स्वयंपाक करत होती, मात्र दृष्टी कन्हैयावर होती. सहदेवाला कन्हैयाने विचारलं आणि पर्णकुटीकडे पाहिलं. नजर झाली कन्हैयाची. चटकन घेऊन द्रौपदी धाव. कन्हैयाचा पदस्पर्श करणार की कन्हैयानं द्रौपदीचा हात धरला. डोळ्यात डोळे घातले. विचारलं, सखे काय झालं सांगणार नाही का ग? तुझ्या दादावर विश्वास नाही तुझा, मला सांगणार नाहीस? काही नाही रे दादा, काही नाही बा. 12 वर्षाचा वनवास भोगला, अज्ञातवास भोगला, तरी हा दुर्योधन आमचं राज्य आम्हाला देत नाही बा, आमचं राज्य देत नाही. कन्हैयानं युधिष्ठिराकडे पाहिलं. धर्मा, अरे किती सोपी गोष्ट, मला सांगायचं ना रे. मी जाऊन समजावलं असतं. अतिभाव होता पण मी गेलो असतो समजवायला. पांडवांना मात्र मोठा आनंद झाला की कृष्ण जायचं म्हणतोय. कन्हैयानं सेवकाला बोलवलं, जा हस्तिनापुरात दुर्योधनाला जाऊन सांग उद्या मी समेट आलाय ना. घोड्यावर स्वार होऊन सेवक निघून गेला आणि पांडवांची कडी खुलली. आता गप्पा सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी मोठ्या सकाळी कन्हैया आता हस्तिनापुराच्या दिशेने निघाला. इकडे दुर्योधनाला बातमी समजली कृष्ण येणार आहे. तसं दुर्योधनानं अवख हस्तिनापूर सजवलं. नव्या नवरी सारखं सजवलं. रंग रंग माळिका घातल्या, गुड्या पूर्ण उभारली, मंडप टाकली. इकडे स्त्रियांची लगबग सुरुवात झाली. राजवाड्यातले सिंहासन बदलले, गाद्या गालीचे बदलले, ताबदानं पडदे बदलली. स्त्रियांची लगबग झाली. स्वयंपाक सुरुवात झाली. नवे ताट, नव्या वाट्या, नवे चमचे. स्त्रियांची तयारी सुरुवात झाली आणि दुर्योधन सर्व लक्ष ठेवून होता तयारीमध्ये. मनात सगळं येऊ दे कन्हैयाला, दाखवतो त्याला श्रीमंती कशाला म्हणतात. वेड्या भिकार चोटांच्या नादी लागला त्या पांडवांच्या. श्रीमंती बघ, येऊ दे. सर्व तयारीवर दुर्योधन लक्ष ठेवून होता.
सूर्य माथ्यावर येणार तोच कृष्णनाथ हस्तिनापुरात राजमहालाच्या बाहेर पोहोचला. 100 भावंड सरसावली स्वागतासाठी. पितामह भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण विकर्ण दुर्योधन दुःशासन सर्व कन्हैया रथावर न उतरला. कोणी पदस्पर्श केला, कोणी गळा भेटला. कन्हैया प्रत्येकाची असतेनं चौकशी करत होता. कसा आहे, कसा आहे, खुशाली खुशाली विचारत होता. आणि करतो एक दिन दुबळा चेहरा पोकळात उभा होता, हात जोडून. नजर थोडी हलत नव्हती आणि पापणी लवत नव्हती कृष्णनाथाच्या श्रीमूर्तीवर. जसं काही युगायुगाची भूक लागलेली आहे कृष्ण दर्शनाची. कृष्ण दर्शनाची युगायुगाची भूक लागलेली आहे. ते भाग्य विसरला. कन्हैयानं पाहिलं, विदुराकडे पाहिलं आणि कन्हैया आता वाट काढत गर्दीत विदुराच्या समोर उभा राहिला. विदुराच्या खांद्यावर हात दिला आणि विदुर शुद्धीवरला. कन्हैयाला समोर पाहिलं, धाडकन कोसळला श्रीचरणावर. कन्हैयानं उठवला आणि हृदयाशी लावला. कन्हैयाचा स्पर्श झाला. विदुर मोहरला आणि डोळ्यात पाणी घळाघळा व्हायला लागलं. मोठ्या मायेनं कन्हैयाला विचारलं, दादा कसा आहेस रे? चांगला हो कन्हैया, चांगला हो, तुझ्या कृपेनं चांगला हो. आशा होती तुझ्या दर्शनाची, तीही तू पूर्ण केलीस. दादा वहिनी कशी आहे रे? चांगली आहे बा कन्हैया, तुझी वाट पाहत असते. सकाळी उठली की डोक्यावर हात ठेवून द्वारकेच्या दिशेने वाट पाहत असते. डोळ्याची खापडा झाली, पण माझा कन्हैया येईल आशा सोडली नाही. माझा कन्हैया येईल आशा नाही सोडली. कन्हैयानं मागे वळून दुर्योधनाकडे पाहिलं. सांगितलं, राजे तुम्ही चला बा, मी वहिनीला भेटून येतो. दुर्योधनाचा मोठा संताप झाला. काय हा नेहमीच असावा. कन्हैयानं मात्र उद्धवाकडे पाहिलं. विदुराच्या खांद्यावर हात ठेवला आणि विदुराच्या पर्णकुटीकडे निघाला. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. चल विदुरा घर जावे. चल विदुरा घर जावे. विदुराच्या खांद्यावर हात ठेवला. उद्धवाला सांगितलं, अरे कृष्णनाथ आता विदुराच्या पर्णकुटीकडे निघाला. उद्धवजी उद्धवजी चल विदुरा घर जावे. टाको लगेच टाको लगेच टाको.
कुठल्या कशी आहे काही नाही बाकी नाही चांगली बोलत बोलत पर्णकुटीच्या बाहेर पोहोचले तसं समोर झालेल्या विदुरानं चपडीच्या दारातली माती बाजूला केली सजलेला हत्ती अंबार प्रवेश करावा तो दरवाजा तो प्रवेशद्वार सोडलं आणि कन्हैया आता विदुराच्या पर्णकुटीमध्ये वाकवून प्रवेश करतोय आणि गेला विदुर कन्हैयाला बसायला शोधायला एक बागान सापडले पोत झपटले आणि कन्हैयाला टाकलं आसन बसायला रत्नजडित सिंहासन सोडलं आणि पोत्यावर बारदानावर कन्हैया बसला त्यावेळेला विदुर पत्नी न्हाणीमध्ये स्नान करत होती अर्ध वस्त्रानिशी विदुरानं आवाज दिला का ऐकलंस कोण आलंय ते कोण आले अगं वेडे तुझा कृष्ण आलाय ग कृष्ण आलाय कृष्ण शब्द कानावर पडला आणि विदुर पत्नी बेभान झाली अंगावरच्या वस्त्राचं भाव नाही राहिला नाही आणि धाव सुटली अर्धवस्त्र आणि धावत सुटली विदुरानं पाहिलं आपल्या पत्नीकडे हसला मोठा आनंद वाटला समाधान वाटलं कृष्णावर प्रेम इतकं असलं पाहिजे की कृष्ण हा शब्द कानावर पडतात भान हरपता आलं पाहिजे हसला आणि पत्नीला झालं वेडे कपडे घ्यावर लाजली चटकन जाऊन अंगावर कपडा गुंडळा आणि कन्हैयाच्या समोर येऊन बसली हात सोडून कन्हैयाकडे पाहत होती जन्मा जन्मानंतर युगायुगानंतर कन्हैया भेटला निघून गेला ना अनंत जन्म परत त्याची भेट होणार नाही आकाशासारखं ती कृष्णमूर्तीवरच ते ईश्वरीय तेज त्या तेजाचं रसपान करत होते काही क्षण आणि विद्वानाने सांगितलं ग त्याला काही खायला तर दिशी विसरलेच चटकन उठले आता पर्णकुटी शोधायला लागली तर नाही याला खायला नाही टोपल्यात दोन केळी सापडल्या चटकन येऊन बसले निघून गेला का नाही आता दृष्टी कन्हैयाच्या श्रीमूर्तीवर खिळून होती भाव विभोरता निर्माण झाली केळी सोडल्या घर फेकून दिला आणि साली कृष्णनाथाकडे गेला माझ्या कन्हैयानं मंत्र घेऊन खायला सुरुवात असं कन्हैयानं विचारलं वहिनी घरात काही शिस्त आहे वास मोठा सुंदर आला काही नाही काही नाही तुझ्या दादानं कन्या आणल्या होत्या शिजायला घातल्या मडक्यात वा वहिनी वा खूप दिवस झाली तुझ्या हातचं जेवलो नाही भूक लागली वहिनी जेवायला वाढते का वाढते ना आणि आता सुद्धा आता केळीचं पान कृष्णन सोन्या चांदीची ताट राहिली आणि केळीच्या पानावर कन्हैया जेवायला बसला डोक्यावरच्या पदरानं चुलीवरचे मडकट घाट्याचं कन्यांचं मडकट विदुर पत्नीने धरलं वाढायला लाकडाचा चाटू घेतला आणि विदुर पत्नी वाढायला आकाशात देव पोहत होते अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे अनंत ब्रह्मांडाचा चालक जो आहे तो विदुराच्या त्या विदुर पत्नीच्या कन्या त्या पत्रवाळीवर टाकल्या ना तशा संभाळे चाटून कन्या टाकल्या आणि कन्या पळायला लागल्या कन्यानं उजव्या हातानं पत्रवाळी वर केली की डावीकडे पळायची डावीकडनं वर केली की पायाकडे पळायची भागवत कथा सांगते कन्हैया 5 बोटांनी जेवला हात मात्र कोपरापर्यंत धरलेला होता मीठी मीठी बेरे सुदाम जी की बोले मीठी मीठी सुदाम जी की बोले मीठी
सुधांगी पोहे रुचि रुचि भोग सदावे उद्धवजी जेवण केलंय अंचावला दोन्ही हात उंचावले आणि विदुर पत्नीला आशीर्वाद दिली अन्नदाता सुखी आशीर्वाद दिला आणि उद्धवास कन्हैया का दुर्योधनाच्या राजमहालाकडे निघा दुर्योधन मात्र एरसादा घालत कन्हैया का येत नाही तसं लांब कन्हैयाला पहिला आणि रागावला कन्हैया कळतं काय तुला काही कळतंय वागायचं पाहुणे बसले उपवाशी स्वयंपाक गार होतोय खुशाल राहून बसला तू तिकडे सर्व जेवणासाठी बसली कन्हैयानं मात्र अगदी वेडावाकडे चेहरा केला राजे तुम्ही जेवला नाहीत अजून तशी दुर्योधनाची तळपायाची आग मस्तकालेले कन्हैया तुला म्हणायचं काय नेमकं नाही वहिनीने कन्या केल्या होत्या खूप भूक लागली होती खूप दिवस झाली होती वहिनीच्या हातचं जेवण केलं नव्हतं मी अच्छच जेवलो कन्हैया अपमान करतो का आमचा तू येणार म्हणून ही सर्व तयारी पाहुणे रावळे आली सोय आली आणि तू कुशल जेवण करणारा उपवाशी बसली ती कन्हैया नसेला जेवण करून घ्यायचं होतं लाल बुंद दुर्योधन सैल कन्हैया चल जेवण मेलं गेलं तिकडं चल मला कशा करता आला ते सांग मध्ये राज दरबारात पोहोच आता कन्हैया उभा राहिला अवघ्या सभेला प्रणाम केला आणि कन्हैयानं सांगितलं सभाजन हो मी विनंती करायला आलो पांडवांनी 12 वर्षाचा वनवास 1 वर्षाचा अज्ञातवास भोगला त्यांचं राज्य त्यांना देऊन टाकावं दुर्योधन उभा राहिला त्याने कन्ना काय संबंध तुझा आमच्यामध्ये पडायचा आम्ही पाहून घेऊ आमची भावंडाने आम्ही द्यायचं ना द्या तुझा काय संबंध कन्हैयानं मात्र दुर्योधनाकडे पाहून सर्व सभेकडे पाहिलं नाही कसं म्हणतो बा संबंध संबंध नाही कसा म्हणशील बा अरे आत्तेभाऊ आहात तुम्ही माझे मामा भुईचे आहोत नाही कसं म्हणता भावंडा होता आमचा ला होता नाही द्यायचं सभेकडे पाहून कृष्णनाथानं सभाजनांना सांगितलं राज्य देऊ नका अर्ध राज्य देऊ नका पण किमान 5 गावं तरी पांडवांना उदरनिर्वाह करता द्या आता दुर्योधन सभागृहाच्या मध्यभागी आला किंचा कृष्णा अरे 5 गावं काय रे सुईच्या अग्रभागावर एवढाही देणार काय करायचं अरे देत तर नाहीच तू इथून जायचं का नाही हेही मी ठरवणार आहे टाळी वाजली आणि सैनिक धावले सैनिक कृष्णाची माया प्रसिद्ध झाली अवतरली आणि प्रत्येकापुढे कृष्ण दिसायला एकामेकाला झुकायला लागले ओरडायला लागली मागायला लागली ओरडायला कृष्णनाथानं मात्र विदुराच्या खांद्यावर हात ठेवला आणि उद्धवास कृष्ण राजमहालाच्या बाहेर गेला रथारूढ झाला विदुरानं प्रणाम केला आणि कन्हैया निघून गेला इकडे मात्र विदुर मागे वळाला तर सर्व सभागृहामध्ये अस्ताव्यस्त झालं होतं सिंहासन फेकली होती
कपडे फाटली होती, प्रत्येक जण प्रत्येकाला सोबत होता. दोघा चौघांनी दुर्योधनाला धरला आणि त्याच्या बुकांडी बसली होती, त्याला सकळ दंडानं बांधत होती. विदुर पाहिलं, ओरडला, अरे काय करताय? सैनिकानं सांगितलं, आम्ही कृष्णाला बांधतोय. विदुरानं कपाळाला हात लावून सांगितलं, अरे कृष्ण कधीच निघून गेलाय. शब्दासरशी कृष्णाची माया ओसरली आणि त्या सभागृहातलं भयानक ते वातावरण प्रत्येक जण पाहायला लागला. दुर्योधनाच्या अंगावरची कपडे फाटली होती, जखमा झाल्या होत्या, रक्त सांडत होतं, सिंहासन मोडली होती. लाजेनं चोर चोर झालेला दुर्योधन मात्र खाली मानेनं उभा होता. हे कृष्ण गोविंद भागवत कथा जीवनाचं गणित शिकवते. बघा, कृष्णाचं वागणं भागवत कथेचं श्रवण करून होत नाही, चिंतन केलं की मग कृष्णाची प्रत्येक लीळा आपल्याला उगवते. कन्हैया कसं वागला, भांडण मिटवायला गेलेला कन्हैया भांडण मिटवलंच नाही. कदाचित युद्ध झालं नसतं, पण कन्हैयानं ठरवून ठेवलं होतं की मी युद्ध घडवणार, नक्की घडवणार. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्माची स्थापना. हा कन्हैयाची लीला अद्भुत आहे. कन्हैया जीवनाचं जीवन मूल्य आणि जीवन शिकवतो. लक्षात घ्या, जगणं शिकवतो आणि मरणही शिकवतो. आम्हाला मात्र जगणं आणि मरण कळत नाही. आम्ही जीवनाला जीवन समजून बसतो, कधीच कळत नाही की आपलं हे जीवन संपणार आहे, मृत्यूदाराशी येऊन उभा राहणार आणि आवाज देणार. जगण्याचं आणि मरण्याचं तत्वज्ञान भगवद्गीता आणि भागवताशिवाय कळत नाही. कव्वाली म्हणायची दादा. भगवद्गीता आणि भागवताशिवाय कळत नाही. भागवत कथा जगणं कमी शिकवते आणि मरण जास्त शिकवते. बाबा, हे मरणाची काळजी घे. अवघा महानुभाव पंथ मरणाची काळजी घेतो, तो कधीच जगण्याचा विचार करत नाही. बघा, मी पूर्वज पाहिलीत माझी म्हातारी कोतारी. नाही बाबा, चाराने तरी गाठी राहू दे, मी मेल्यानंतर माझी दशक्रिया होऊन झाली. जगण्याची काळजी नाही, मरणाची काळजी आहे. काय गंमत आहे, मेल्यानंतर माझी दशक्रिया कोण झालेली याकरता आम्ही हे सर्व आमचा साधक जगला. साधक जगला. साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी
नहीं क्या अपना तो कोई देखे ठोकर जाए, अपना तो कोई नहीं देखे ठोकर जाए, अपना अपना क्या करे मोहर मल बनाए। चले गए चले गए मस्ती दाता दाता चले गए रह गए मस्ती दान मान ना समझे खर्च करत नाही मोठी गंमत आहे कधी कधी त्रस्त होऊन जातो बाबा त्रस्त पूजा मोठी गमतीची करतात आमची पण एवढ्या लोकांनी केली तर बरं वाटत पण ज्यावेळेस ते 200 लोक जमतात ना पूजा मोठी गमतीची करतात नोटाची पुतळी अशी हातात धरतात डोळा डोक्याला म्हणा ठिश अरे 500 लोकांनी जर ठिशूक ठिशूक केलं ना ते सगळं काळं जरच झाल्याशिवाय बरी भांडवल एवढं जाय ना गोरं कोणतंय म्हणून चाललाय धंदा हा याच्यावर सुरकुत्या पडून द्या धंदा बरोबर कमी होणारा पण ठकाठक मारतात ना का बरं कपड्यालाच लावून द्यायचं का माणूस कपड्याला लावा ना आमच्या बरं या गर्दीमध्ये काय गळे शपथ घेऊन सांग तुमची शपथ भागवतामध्ये मुगार गर्दी झाली बायांची पूजा करायला पण आमच्या मराठवाड्यात बाबा कुठे असतात एवढ्या बरं गर्दी त्यांना बाबाची पूजा येण केल्या प्रकारे कपाळाला लावायची एका म्हातारीने कपाळात सोडलं त्या नोटाची पुडकीच आमच्या नाकात घातली बरं आमचं नाक आहे भलं मोठं जायला सोपं गेलं म्हणे का करता बस का करता अरे त्याहीपेक्षा संन्यासाची झोळी आहे हो आमच्या देवानं आमच्या हातात झोळी दिली आमच्या देवानं करपात्र केलं बघा हा तुम्ही रायरची लेवा की भंडाऱ्याची लेवा सर्वज्ञांनी करपात्र केलेला आम्ही ज्या श्री गुरुजींचे आहोत ना मामांचे मामा पूजा करायला लागले का दोन्ही हात पुढे करत असतात हा आमची झोळी आहे
इथं द्या ना. संकल्प मोठा गमतीचा करतो. त्या पिचकाऱ्याला फिरून आणला नको. ती पिचकारी पाहिली की आपल्याला थरथरा भीती वाटते. ती कुणीकडे उडेल त्याचा भरोसा नाही. ते ट्रेनचा सारखं ते लागू शकतं कुणीकडे करेल ना त्याचा भरोसा नाही. तसं हे आहे. का बरं ग्लासात पाणी घेऊन सोडा ना आमच्या हातात. सोडले नाही या बोटावर सोडतील, या बोटावर सोडतील, या बोटावर. आम्हाला काही कुष्ठरोग झाला काही ते सोडा ना मध्यभागी. हे बोट म्हणजे काही हात आहे का आमचा? हे बावळ्या हे बोट समज असं वर केल्यावर काय आहे, हाय असं केल्यावर कळतं काय. हे बोट म्हणजे हात नाही, हात म्हणजे हाय. इथे सोड, थोडं दे पाणी हातात. थोडं थोडं टाका बरं. थोडं का थोडं टाकायचं पाणी? पूजा करायची आम्हाला. खाली जमिनीवर पडू दे ना पाणी. साधूच्या हातातलं पाणी तुझ्या घरात पडत असेल ना, ओलं होत असेल ना तुझं घर, तुझे कपडे, हा त्या साधूच्या हाताच्या पाण्याला तुझ्या घरातलं सर्व दुःख जाईल, निघून जाईल. हा संकट निघून जाईल, दुःख जाईल, संतांच्या पायाची रज जर कपाळाला लागली तर रजतम निघून जातात ना. त्या संतांच्या हातातलं पाणी जर पडले ना तुझ्या घरात सर्व शुद्ध होऊन जाईल, शांती होऊन जाईल तुझ्या घरात. ते म्हणतात नाही बाबा असं अंगठा पडवतात नाही आमच्या हातावर दुःखावर. आम्ही तुम्हाला कधी अंगठी मागायला ग्लास घेऊन उभे राहतात. बाबा बोट बुडवा म्हटलं आम्हाला नाही अंघोळ करायची तुझ्या ग्लासात. त्यावर पुढे मारायची आम्ही करू तिकडं. दाता दाता चले गए रह गए मक्खी. दाता दाता चले गए रह गए मक्खी. जान मांगना समझे लेने को मजबूर. माटी कहे तुम्हारे माटी कहे तुम्हारे एक दिन ऐसा आएगा, एक दिन ऐसा आएगा कि मैं
वयाला गणित मांडू नको. मानव पंथात वयाला किंमत नाही, अजिबात नाही. मानव पंथाच्या दुसऱ्या आचार्याचं वय अवघे 21-22 वर्षाचा. रसाचं वय 21-22 वर्षाचं. आचार्य श्री नागदेवाचे पुत्र वैराग्य देव देवासाठी देह ठेवला ना, वय आहे 12 वर्षाचं. वैराग्य देवाच ज्या नाते लागायचं मरणाची पैज लावली ना, नाते लागायचं वय आहे 22 वर्ष. ज्या नाते लागायचं ना मुनिव्यासरांना उपदेश दिला, तिचं वय 20-21 वर्षात. ज्या ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली ना, वय आहे 22 वर्षात. शरीराने मोठा झाला, वयाने मोठा झाला म्हणजे सर्व नाही झालं. बडा हुआ तो क्या हुआ, बडे पेड़ खजूर. ताराबाराची झाडही मोठी होतात ना रे, काय कामाची आहे. बडा हुआ तो क्या हुआ, बडे पेड़ खजूर. पंथी को छाव नहीं लागे. आणि भूक लागली ना मोठे पण काही काम आहे नक्की जीवनाचं तत्वज्ञान, जीवन मूल्य शिकवणारी ही भगवत कथा आहे. दोन्ही मुलांनी आपल्या बापाच्या कमरेला मिठी मारली. सुदामानं आपल्या दोन्ही पोरांच्या डोक्यावर हात फिरवला. पत्नीकडे डोळे भरून पाहिली. असं लपवण्याचे प्रयत्न सुदामा करत होता. सुशीलेला सांगितलं, सुशीले काळजी घे ग, काळजी घे, काळजी घे. भरकन पाठ फिरवली आणि सुदामा द्वारकेच्या दिशेनं निघाला. द्वारकेच्या दिशेनं निघाला. हे कृष्ण गोविंद हरी मुरारी,
आणि सुदामा काठीच्या आधारानं द्वारकेच्या दिशेने निघालाय. पहिला मुक्काम झाला. मोठ्या सकाळी उठला आणि द्वारकेच्या दिशेनं सुदामानं प्रवास सुरुवात केला. दुसरा मुक्काम झाला. सुदामानं मोठ्या सकाळी तयारी केली आणि सुदामा द्वारकेच्या दिशेनं प्रवास वेगानं करायला. पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याच्या घुटानं सुदामाला प्रवास करायचा. सुदामाचा प्रवास सुरुवात झालेला होता. द्वारकेच्या दिशेनं सुदामाचा प्रवास सुरुवात झाला. सुदाम जी के चालत पाव घसे, सुदाम जी के चालत पाव घसे, सी होती सी काया, सी काया आणि सुदाम चौथ्या दिवसाचा मुक्काम केला. अन्नावातून शरीराला घासळलेलं आता पायातली ताकद संपत चाललेली होती. एक पाय फडफडत सुदामा चालला होता. चैत्राचा ऊन कोसळत माती भाजून मऊ झालेली होती. सुदामाचा सेंटर बोल्ट गेला खरे. हा तिरपा तारपा का बरं चालतो बरे? हे बावळे पाहा ना मोबाईल घेऊन कशी काढताय. पवार गुरुजी, अरे आमच्या पवार गुरुजीनं 7 दिवस उभं राहून ही शूटिंग केलंय. या शूटिंगचा एक एक तुकडा तुम्हाला त्यांच्या युट्यूब चॅनलला मिळणार आहे. एक एक तुकडा चांगल्या दर्जाचा, चांगल्या क्वालिटीचा. कथात ऐकून घ्या सुदामाची, काय गंमत येणार आहे. वेळच किती आहे तुमच्या आणि माझ्या भेटीतला? आता अर्धा तास बस. 30 मिनिटात आपण थांबणार आहोत. हा, कथा तर पहा. सुदाम जी के चालत पाव घसे, अरे सुदाम आता चौथ्या दिवसाच्या प्रवासाला पाय घासत होता. मातीच मऊ झालेली होती. चैत्राचं कोसळत होता, सूर्य तापलेला होता. माती मऊ झाली होती. या मातीमध्ये बाबळीचा काटा जणू काही येणाऱ्या सुदाम्याची वाट पाहत होता. फरफटणारा पाय घेऊन सुदामा चालला होता. पाय आणि वाट पाहणाऱ्या काट्याने नेम घालून सुदामाच्या पायावर आक्रमण केलं. पायात टोचला आणि झाड सुदामा कोसळला. वेदनेचा डोंग मुसळला. डोळ्यात अश्रू आली. हातात पाय घेतला. बोरभर काटा पायात गेलेला सुदामानं पाहिलं. द्वारकेला हात जोडून विचारलं, ए कन्ना, कळत रे बा, मी प्रपंच मागायला तुझ्याकडे येतोय, कळतंय.
माझा आत्मा मात्र प्रपंच तुला मागायला येत नाही, तुझ्या दर्शनाला येतोय. पण माझं कर्म कसं आहे रे, कुठलं वैर मी तुझ्याशी जोडून घेतलंय, कुठलं वैर जोडलंय तुझं माझं कुठलं वैर आहे बा, कुठलं वैर येतच नव्हतं ना दयाघना निघालून पागलंय काट्यानं. माझं काय पायगत धरला आहे कहाला, उजव्या हाताने काटा थरला, जोर ओढला. हे कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ ओढला. चटकन माती टाकली, काठीच्या आधारानं सुदामा उभा राहिला. आणि सुदामाचा प्रवास सुरुवात झाला. द्वारकेची सोन्याची कळस लखवली, कळसांना प्रणाम केला. माझा द्वारकेचा राणा ऐकले राहतो. विचार करतच द्वारकेत प्रवेश केला. त्या द्वारकेतल्या दगडांशी, मातीशी, झाडांशी, पाखरांशी अरे भाग्यवान आहात रे तुम्ही, भाग्यवान आहात. कृष्णाच्या सान्निध्यात तुम्ही राहताय, भाग्यवान आहात. चालत चालत राजमहालाच्या प्रवेशद्वाराजवळ आला. विचार चक्रामध्ये चाललेल्या सुदामाला द्वारपालाने आढळलं. अरे वेड्या, सुदामाला हात जोडून सांगितलं, नाही रे बा, मी वेडा नाही हो. तुमचा राजा आहे ना कृष्ण, त्याचा मित्र ती द्वारपाल हसायला लागली. काय आश्चर्य, बोलता बोलता आता कृष्णाची वेडेही मित्र व्हायला लागली. तसं सुदामा समोर आला. समोर आलेल्या सुदामानं सांगितलंय, वा काही नाही रे, त्याला जाऊन सांगा तुझा मित्र आलाय म्हणा, बाल मित्र. तसं द्वारपालाने सुदामाला लुटला आणि सुदामा धाडकन जमिनीवर कोसळला. हे वेड्या, नाही इथं. सुदामा मात्र परत काठीच्या आधारानं उभा राहिला. कृष्ण के मेरे बचपन वाला है मेरा यही सोच
अरे कन्हैयाला विचार करे कसला वाजा. तसं सेवकानं पळत जेवून सांगितलं नाही प्रभू. पळ ना बावळ्या. पळत अजून हात जोडून सांगितलं प्रभू कुणीतरी सुदाम नावाचा ब्राह्मण आलेला आणि सुदाम शब्द कन्हैयानं ऐकला रे बेभान होऊन कन्हैया धावत सुटला. धावत जाणाऱ्या कन्हैयानं मिठी मारली सुदाम. अरे
दोन्ही बाजून कृष्ण रुक्मिणींनी आता सुदामाच्या हाताला धरलं आणि राजमहालात सुदामाला घेऊन आलेली आहे. त्या पोरांकरता एक वेळेला टाळे वाजला. सुदाम ज्याने बनवलं ना रजा, अफलातून काम केलं, अफलातून काम केलं सुदाम, अफलातून. आता सुदामाला सिंहासनावर बसवलं. धावतच जाऊन रुक्मिणीने तमान आणली, पाणी आणलं. सुदामाच्या पायाखाली तमान ठेवली. कृष्णाच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या दिला, गडवा दिला. रुक्मिणीनं सुदामाचा पाय हातात घेतला. बावळेवाणी करायचं नाही. रुक्मिणीनं सुदामाचा पाय काय झालं लावायची दिसत नाही, लावली लाईट लाव. चल रुक्मिणीनं सुदामाचा पाय आपल्या हातात घेतला. कृष्ण पाणी टाकायला लागला आणि सुदामाची पाय धुतले. कपाळाला कुंकुम तिलक लावलं. नवी वस्त्र दिली आणि आता कृष्ण रुक्मिणी हात जोडून सुदामा पुढे उभी राहिली. कन्हैयानं सुदामाला विचारलं, सुदाम वहिनी कशी आहे? चांगली आहे कन्हैया. वहिनीनं माझ्याकरता काय दिलं रे सुदाम? तस सुदाम चमकला. आगाऊपणा नाही करायचं, मी सांगेल तेच करायचं. जोडी चापायची नाही. मजा आहे रे, शेवटच्या दिवशी मजा करून घेऊ. वहिनीने काय दिलं रे भेट? काही नाही बाक नाही. तुझ्या या सोन्याच्या द्वारकेत तुला भेट देण्याकरता माझ्या त्या चंद्रमौळीमध्ये काय सापडणार? आणि सुदामानं काखेतली ती पोह्याची गाठोडी मांडी खाली लपवली. कन्हैया मात्र सुदामाच्या हालचाली पाहत होता. चटकन कन्हैयाला हात घातला आणि गाठोडी पोह्यांकडे पाहिलं आणि कन्हैयाने सांगितलं, सुदाम मला माहिती होत रे, माझी वहिनी तुला रिकाम्या हातानं पाठवणार नाही, रिकाम्या हातानं पाठवणार. मला माहिती होत. किती वर्ष गेली सुदाम या पोह्यांची वाट पाहत होतो मी. किती वर्ष गेली बा, किती वर्ष गेली. सुदामा मात्र लाजेनं चूर झाला होता. कृष्णनाथानं आता 3 बोटांमध्ये मावतील इतकी ती पोहे घेतली आणि आपल्या श्रीमुखात टाकली. दुसरे उचलून आपल्या श्रीमुखात टाकणार का रुक्मिणीनं हात धरला. नाथा आम्हाला हे प्रसाद द्या. आणि 16,000 स्त्रियांनी मुठभर पोहे वाटून घेतले. काय गंमत आहे का त्याची? काय गंमत आहे. हे कृष्ण गोविंद हरी मुरारी हे कृष्ण मानुभावांचं प्राचीन काव्य सांगताय. एक मास सोहळा होतसे पहाजा नगरीला, होतसे पहाजा नगरीला. हरीची बाजूसे हरीची बाजूसे हर एक महिन्याचा सुदाम भेटीचा मित्र भेटीचा 1 महिन्याचा
सुदामा मात्र एक क्षणभरी स्वस्थ तळमळत होता, तळमळत होता. काहींनी सांगितलं त्याला बायका पुरांची आठवण येते म्हणून तळमळत होता. नाही हो, तळमळ त्याची नव्हती, तळमळ कृष्णाची होती. जन्मा जन्माची तळमळ, जन्मा जन्माची एक मास सोहळा होत से पाहत्या नगरीला, होत से पाहत्या नगरीला. हरीची पाठुर असे हरीची पाठुर असे. आणि एक दिवस सुदामाने कृष्णनाथाला विचारलं, कन्हैया आज्ञा दे येतो मी. तुझी बहिणी मुलं पाहत असते, येतो आम्ही येतो. कन्हैयाला काय वळून सुदामा तर पहिले तुझ्या खांद्यावर हात ठेवला आणि जाईल सुदाम थांबणार रे बा. काही दिवस थांबला असता, किती वर्षानं भेटला असता, काही दिवस थांबला असता. भगवत कथेनं प्रश्न उपस्थित केला, एवढा कर्म दरिद्री दैव दरिद्री सुदामाची पाय कृष्णनाथ कस काय धुवू शकतो? कन्यानं पाणी टाकावं आणि रुक्मिणीनं आई रुक्मिणीनं पाय धुवावी, असं काही गंमत आहे? बघा ना, दैवानं दरिद्री आहे, कर्मानंही दरिद्री आहे. बायकोला वस्त्र नेसवायसाठी त्याची लायकी नाही, पोरांना खाऊ घालायची लायकी नाही, तरी कृष्णनाथ मात्र त्याची पाय धुतोय, पाणी टाकतोय, आई रुक्मिणी पाय धुत्या. काय गंमत आहे? कधी विचार केला आपण? यथा अवकाश मी गेलो का आपण सर्व मिळून विचार करा की असं काय होतं रे बा, त्या दारिद्र्याची पाय कृष्णनाथानं धरली. हे कृष्ण पूर्ण भागवत केलं ना, पुढच्या वेळेला बोलवणारच नाहीत या भागात. थोडं थोडं सोडून जायचं, म्हणजे पुढच्या वेळेचं भांडवल तयार असतं परत. हे कृष्ण गोविंद हरी माझी बहीण आहे पारगावला, तिची मोठी इच्छा आहे पुढच्या वर्षी की तुझं भागवत घ्यायचं.